स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन सुरू आहे. परंतु काही ज्या अडचणी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या अडचणी आहेत, ज्या अडचणीतून आपल्याला मार्ग काढायचा आहे. ही जी संधी आहे ही संधी पुन्हा लवकर येईल याची काही आपल्याकडे शाश्वती नाही. म्हणून ह्या ज्या जागा येणार आहेत, या 15,000 जागा असतील किंवा त्यापेक्षा जास्त जागा असेल, तर या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली एक चूक ही आपली नोकरी घालवू शकते. त्यामुळं हा फॉर्म भरत असताना, हे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन करत असताना, नोंदणी करत असताना, सेल्फ सर्टिफाय करण्यापूर्वी आपण जे फॉर्म भरणार आहात त्यावरती जास्तीत जास्त माहिती, ऑथेंटिक माहिती, शासनाचा निर्णय या सर्वांचा अभ्यास करून आपल्या सर्वांना हे पवित्र पोर्टलवर नोंदणी करायचं आहे. कारण खूप विद्यार्थ्यांना याच्या गोष्टी माहीत नाही आहेत आणि कॅफेवाल्यांना असतील, आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो. कॅफेवाले जे आहेत ते कॅफेवाले फॉर्म भरून देण्याचं काम करत असतात. त्यांचा एक धंदा असतो, त्यांना याबद्दलचं माहिती नसते. काय GR असते, काय शासन निर्णय असते त्याबद्दल माहिती नसते. परंतु एक 100 रुपये किंवा 200 रुपये आपल्याला मिळत आहे यासाठी ते काहीही टाकून दे म्हणून आपण ते टाकून देतात आणि त्यामुळे तुम्ही त्या पवित्र पोर्टलच्या भरतीतून तुम्ही बाहेर पडू शकता, अपात्र होऊ शकता. म्हणून जाणीवपूर्वक चूक करू नका. आपण स्वतः अभ्यास करा, स्वतः त्या ठिकाणी बसा आणि तुम्हाला त्या पवित्र पोर्टलचा फॉर्म भरायचा आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. 29 तारीख ही शेवटची तारीख आहे. आता प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले आहेत, त्यावरती आपण तोडगा काय असणार आहे, कोणत्या माहितीत चूक होऊ शकते किंवा त्यात तुम्हाला काय टाकायचं आहे या संदर्भात ही माहिती देणार आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट, ऑथेंटिक अपडेट, शासनाच्या निर्णयाच्या नुसारचं अपडेट आपल्याला सर्वांना सांगता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर फोन करत असाल तर फोनचं उत्तर सुद्धा आणि टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे त्यावरती जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर सुद्धा आपण देतो आहे. लक्षात घ्यायचं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी हे DED धारक आहेत आणि BEd धारक आहेत. त्यात काही विद्यार्थी TET पास आहेत, काही विद्यार्थी TET पास नाहीत. पण सर्व विद्यार्थी 2,11,000 विद्यार्थी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करू शकतात, मार्क किती असू द्या. बरोबर. आता कोणत्या वर्गाला कोणती पात्रता, आपल्यात सर्वात जास्त विद्यार्थी आणि प्रश्न कोणाला पडत आहेत ते लक्षात घ्यायचं आहे. पहिला मुद्दा आहे आर्टवाले विद्यार्थी. आर्टवाले विद्यार्थ्यांना गौण विषय आणि आपले मुख्य विषय या संदर्भातलं परिपत्रक आहे, त्यात त्यांनी स्पष्ट नमूद त्या ठिकाणी केलेलं आहे. आता पदवीचे विषय कोणाला हे पकडले जाते, 1ली ते 5वी जर तुम्हाला मास्तर बनायचं असेल किंवा गुरुजी बनायचं असेल तर 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना पात्रता काय पाहिजे आहे, तर पात्रता आहे आपली 10वी 12वी आणि DED असणं गरजेचं आहे. म्हणजे शिक्षक पदविका आपल्याला असणं गरजेचं आहे. डिग्री नसली तरी चालेल. काय म्हणलं मी, 1ली ते 5वी. नंतर CTET पेपर 1 असले पास तरी चालेल. TET पेपर 1 पास असले तरी तुम्ही 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता. आता राहिला मुद्दा 1ली ते 5वीचा झाला. आता मुद्दा राहिला 6वी ते 8वीचा. आता 6वी ते 8वीचा जर तुमचं शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला पात्रता पाहिजे 10वी 12वी आणि त्यानंतर तुम्हाला पदवी. 10वी 12वी आणि पदवी हे तुम्हाला पाहिजे आहे. नंतर तुम्ही DED असला तरी 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता. नंतर तुम्ही BEd असला तरी 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवू शकता. आता राहिला प्रश्न TETचा. तर 10वी तुम्ही 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना जर तुम्हाला शिकवायचं असेल तर DED झालेलं असेल तर तुम्हाला TET पेपर 2 पास असणं गरजेचं आहे आणि CTET पेपर 2 पास असणं गरजेचं आहे. दोनपैकी एक कोणतीही तुम्ही जरी परीक्षा पास असलात तरी तुम्ही 6वी ते 8वीसाठी तुम्ही लायबल असू शकता. पण या ठिकाणी तुम्हाला डिग्री पाहिजे. 1ली ते 5वीसाठी डिग्री नसली तरी चालेल, 10वी 12वी पाहिजे. बरोबर. आणि DED इथं तुम्हाला 6वी ते 8वी करिता 10वी 12वी पदवी आणि तुम्हाला BEd किंवा DED असणं आणि CTET पेपर 2 पास असणं किंवा TET पेपर पास असणं 2 पास असणं गरजेचं आहे. ही झाली शैक्षणिक करता 1ली ते 6वी करिता. आता पुढे काय, तर पुढे 6वी पासून पुढे काय, तर 7वी 8वी 9वी 10वी इथपर्यंत तुम्हाला जर शिकवायचं असेल, म्हणजे 8वी 9वी 10वीला जर तुम्हाला शिकवायचं असेल तर 10वी 12वी नंतर आपली पदवी आणि नंतर तुमचं BEd असणं आवश्यक आहे. यानंतर TET परीक्षा पास नसले तरी चालते. लक्षात घ्यायचा, TET परीक्षा पास नसली तरी चालते. मग पदवीचे जे विषय आहे तर पदवीचे विषय कोणते, तर तुमचं जो माध्यम असणं आहे ते माध्यम सुद्धा महत्वाचं आहे. 10वीचं तुमचं माध्यम काय होतं हे टाकताना बरोबर टाका. पदवीचं तुमचं माध्यम काय होतं, 12वीचं माध्यम काय होतं हे टाकणं अत्यंत गरजेचं आहे. इथे जर तुम्ही चुकत असाल तर तुम्ही
प्रॉब्लेमॅटिक काम करताय हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून माध्यम जे आहे ते माध्यम बरोबर टाकायचं आहे. तुमचं मराठी माध्यम असेल माध्यम मराठी टाका, उर्दू माध्यम असेल तर उर्दू माध्यम टाका. कारण सर्वात जास्त शाळा महाराष्ट्रामध्ये 1ली ते 5वीच्या मराठी माध्यमाच्या आहेत, सेकंड नंबर इंग्रजी माध्यमाच्या आहे, थर्ड नंबर हिंदी माध्यमाच्या, उर्दू माध्यमाच्या, जेवढे काही इतर माध्यम आहेत त्या माध्यमाच्या नंतर पण मराठी माध्यमाच्या सर्वाधिक शाळा जास्त आहे. हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मराठी माध्यमाच्या शाळा ह्या जास्त असतात. 1ली ते 5वीच्या शासकीय शाळा जास्त असतात. का तर त्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्याच्या जागा सुद्धा जास्त आहेत. आणि यात वर्णी कोणाची लागणार आहेत की जे विद्यार्थी डीएड पास आहेत, जे विद्यार्थी 1ली ते 5वी टीईटी पास आहेत किंवा सीटीटी पास आहेत, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना आणि स्कोर चांगला आहे असे सर्व विद्यार्थी फुकटमध्ये एकही रुपया न देता तुम्ही सर्व शासकीय शाळांमध्ये म्हणजे जिल्हा परिषद शाळांमध्ये तुमची नियुक्ती होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता राहिला पदवीचा विषय. पदवीच्या विषयामध्ये जर तुम्हाला शिकवायचं असेल तर लक्षात घ्यायचं आहे, गणित आणि विज्ञानसाठी जर तुम्हाला निवड व्हायची असेल, गणित आणि विज्ञान 6वी ते 8वी करता गणित विज्ञान असेल किंवा 9वी ते 10वी साठी गणित विज्ञान असेल, तर तुम्हाला तुमच्या 12वी मध्ये तुमच्या पदवीमध्ये तुम्हाला कोणते विषय असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला पदवीमध्ये जर तुम्हाला 11वी 12वीला तुम्हाला शिकवायचं असेल पुढच्या वर्गाला, तर तुम्हाला संख्याशास्त्र म्हणजे विज्ञानाशी रिलेटेड असणारे जे काही विषय आहेत, जसं नागपूर युनिव्हर्सिटी, गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये सर्वाधिक विषय येत असतात. केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ, बायोलॉजी म्हणजे सीबीजेट आणि पीसीएम ग्रुपचे सर्व जे आहेत ते विषय असतात. तर हे विषय असणं अत्यंत गरजेचे आहे. नंतर आला विषय आपला बायोटेक्नॉलॉजी, नंतर जीवशास्त्र मधला बायोटेक्नॉलॉजी सुद्धा आला, जैव तंत्रज्ञान, बरोबर. हा विषय असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे याच्यापैकी जर तुम्हाला विषय असतील तर, कारण कृषीवाले जे विद्यार्थी आहेत त्यांना हे विषय असतात, बॉटनी वगैरे विषय असतात कृषीवाले. कारण ज्या विद्यार्थ्यांची ऍग्रीमध्ये डिग्री झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचा वारंवार प्रश्न येते की सर आम्ही विषय कोणते टाकावे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विषय बॉटनीचे, झुलॉजीचे विषय आहेत, त्यामुळे तुम्ही ते विषय टाकू शकता. कारण ते सुद्धा समतुल्य विषय पकडले जातात. कशा संदर्भात? विज्ञान विषयाच्या. आणि हे लक्षात घ्यायचं आहे की जे 2 कॉम्बिनेशन विषय आलेले आहेत, कोणते कंबाईन विषय, गणित आणि विज्ञानाच्या जागा या जास्त असतात. गणित आणि विज्ञानाच्या जागा या जास्त असतात. कोणत्या वर्गापासून? तर 5व्या वर्गापासून तर एकदम 12वी पर्यंत या विषयाच्या जागा असतात. म्हणजे बीएड धारक विद्यार्थी आहेत त्यांना मात्र या ठिकाणी संधी मिळणार आहे. हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला संख्याशास्त्र, आयटी हे जर विषय असेल तर तो एक गणिताशी रिलेटेड पकडला जात आहे, म्हणून त्याची तो समतुल्य आहे. म्हणून विषय टाकताना गणित आणि विज्ञान जर तुम्हाला विषय शिक्षक बनायचं असेल तर हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला सीटीटी पेपर 2 जे आहे ते गणित आणि विज्ञान घेऊनच पास व्हायचं आहे. अन्यथा तुम्हाला 6वी ते 8वीला शिक्षक बनता येणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना भाषा विषयी बनून शिक्षक बनायचं असेल तर त्याला गणित विज्ञानही सीटीटी 2 पास असलं तरी चालेल, 6वी ते 8वी करिता सांगतोय. आणि जर पेपर सामाजिक शास्त्र म्हणून तुम्ही पास असाल तरी पण तुम्हाला त्याची काही अट नाही, भाषा विषयासाठी अट नाही. पण तुम्हाला गणित आणि विज्ञानाला जर शिक्षक बनायचं असेल तर पेपर 2 गणित आणि विज्ञान घेऊन पास व्हावं लागेल. आणि जर तुम्हाला सामाजिक शास्त्राचं शिक्षक बनायचं असेल तर पेपर 2 सामाजिक शास्त्र घेऊन तुम्हाला पास होणं अत्यंत गरजेचं आहे. जर हे तुमचं नसेल होत तर तुम्हाला या ठिकाणची जी जागा आहे ती मिळणार नाही. हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर बाकी जे विषय आहेत गणित जे विज्ञानाचे, आणि सर्वात जास्त विषय आपल्या विद्यार्थ्यांचे आहे ऍग्रीवाले विद्यार्थी, आणि दुसरी गोष्ट कॉमर्सवाले विद्यार्थी, आणि तिसरी गोष्ट आर्टवाले विद्यार्थी. ह्या 3 विद्यार्थ्यांचा जास्त प्रमाण या डीएड, बीएड आणि शिक्षक क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे सर्वांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. संगणक, आयटी हे जर असेल तुमचं, किंवा संख्याशास्त्र असेल म्हणजे सांख्यिकी जे काही आहे तर ते जर तुम्हाला असेल तर तुम्हाला गणित पकडलं जाणार आहे. आणि विज्ञानाशी रिलेटेड जे आहे प्राणीशास्त्र, जीवशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, इतर जे आहेत ते विषय जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला विज्ञानाशी रिलेटेड पकडले जाणार आहेत. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. GR 2006चे GR आहे, 11चे GR आहे, शुद्धीपत्रक आहे, ते आपण सर्व ग्रुपला शेअर करतो आहे. ते अभ्यास करा, तो वाचा. तुम्हाला कोणती शैक्षणिक पात्रता असल्यानं 1ली ते 5वी साठी कोणती आहे, 6वी ते 8वी साठी कोणती आहे, 9वी ते 12वी साठी कोणती आहे, हे सर्व पात्रता त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यात 12वीत सुद्धा तुम्हाला जे कॅटेगरीत विद्यार्थी येणार आहेत
त्या विद्यार्थ्यांना 12वी मध्ये 45% गुण असणं आवश्यक आहे, 40% गुण असणं आवश्यक आहे. नंतर जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांना 45% गुण असणं आवश्यक आहे. हे सुद्धा क्रायटेरिया आहे. हे आपल्याला माहित नसतं विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे. अशा पद्धतीनं ह्या ज्या चुका आहेत या चुका टाळायच्या आहेत. तुम्हाला बघूनच या सर्व गोष्टी करायच्या आहेत. नाही तर कोणी काही सांगतं, वायपर सांगतं आणि असं करू नका, मी सांगतो त्याच्यावरही विश्वास ठेवू नका. कारण तुम्ही स्वतः त्या GR मध्ये जाऊन बघा, म्हणजे स्पष्ट तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. मी त्या GR चा उल्लेख घेऊनच तुम्हाला सर्वांना स्पष्ट सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑथेंटिक माहिती सांगतो आहे. पण तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही आवर्जून शुद्धीपत्रक आहे, त्याचे शासन निर्णय आहे, ते शासन निर्णय बघा आणि त्यानुसारच तुम्ही पवित्र पोर्टलचा फॉर्म भरा. आता राहिला प्रश्न, जागा जी डेट आहे ते डेट वाढेल का? विद्यार्थी मित्रांनो, या 14 दिवसात काहीच होत नाही. खूप विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. मदत केंद्रामध्ये खूप विद्यार्थी ईओच्या लॉगिन मध्ये म्हणजे त्या रिक्वेस्ट करत आहेत. खूप मिसमॅचचे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळं याची डेट नक्कीच वाढणार आहे आणि जाणीवपूर्वक ते डेट वाढवली जाते म्हणून कमी दिवस ठेवले, 14 दिवस ठेवलेले आहे. म्हणजे खूप प्रॉब्लेम्स असतात विद्यार्थ्यांचे, त्यामुळे आवर्जून ती डेट वाढवली जाते. पुन्हा 5 दिवस 10 दिवस अशी 2 वेळा पुन्हा वाढते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं हे आपल्या सर्वांसाठी अपडेटसाठी, तुमचे शंकाचं समाधान होण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला नेमकं या व्हिडिओबद्दल की या माहितीबद्दल काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या लिंकला जॉईन व्हा आणि कायम अपडेट मिळवा. धन्यवाद.